महाराष्ट्र शासनाच्या आरटीओ विभागानं एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याबाबतचं आवाहन वर्तमान आणि सोशल मीडियावरती केलं आहे। या संदर्भात पोस्ट सध्या पाहायला मिळते। शिवाय ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नसतील त्यांना 1 मे 2025 नंतर दंड आकारण्यात येईल असा दंडक देखील ऐकण्यात आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्र शासनाच्या आरटीओ विभागानं एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याबाबतचे आवाहन वर्तमान आणि सोशल मीडियावरती केलंय आणि या संदर्भामधील पोस्ट सध्या पाहायला मिळतात। आणि याशिवाय वाहनांना HSRP नंबर प्लेट नसतील त्यांना 1 मे 2025 नंतर दंड आकारण्यात येईल असा दंडक देखील ऐकण्यात आला आहे। एकंदरीत या सर्व प्रकरणाचा अभ्यास केला असता प्रश्न हा पडतो की याचा भूर्दंड सर्वसामान्य वाहनधारकाला कशासाठी? या नवीन प्रकाराच्या नंबर प्लेटसाठी लागणारे शुल्क, त्यासाठी आरटीओ विभागाचा कर, वाहनाची PUC असे विविध प्रकारचे खर्च वाहनधारकांच्या डोक्यावरती असताना त्यात या नव्या HSRP नंबर प्लेटचा खेळ कशासाठी आणि कोणाच्या भल्यासाठी खेळला जातोय यापासून सर्वसामान्य जनता अजूनही अनभिज्ञ आहे। मुळात एप्रिल 2019च्या आधीच्या वाहनांसाठी ही प्रक्रिया करणं म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे, कारण ही ऑनलाईन प्रक्रिया करताना बहुतांश वाहनांच्या RC बुकला मोबाईल नंबर जोडण्यात आलेला नाहीये। त्यामुळे OTP कशावरती येणार? त्याआधी आरटीओ कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे। त्यानंतर हे किचकट काम पूर्ण करावं लागणार आहे। अजूनही बहुतांश लोकांचा ऑनलाईन प्रक्रियेवरती विश्वास नाहीये। ही ऑनलाईन प्रक्रिया करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी आधी जनजागृती करावी लागणार आहे। ऑफलाईन पद्धतीनं अधिकृत नंबर प्लेटचा पुरवठा जागोजागी सहज पद्धतीनं करावा। तसेच शासनाच्या या उपक्रमाचे म्हणजे वाहन चोरी जाणार नाही किंवा असे वाहन चोरी गेलं तर HSRP नंबर असताना गेलंच तर ते सापडेल की नाही हा विश्वास किंवा दिलासा तरी संबंधित यंत्रणेनं या लादलेल्या भूर्दंडाच्या निमित्तानं वाहन चालकांना दिला पाहिजे। या धामधुमीमध्ये अनेक वाहनांवरती नकली नंबर प्लेटचा देखील सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे। शेवटी किचकट वेळखाऊ प्रक्रिया आधी सोपी केली पाहिजे आणि खरंच या नवीन नंबर प्लेटची आवश्यकता आहे का? त्याचबरोबर दिलेल्या मर्यादित कालावधीमध्ये सर्वच वाहनांचे नंबर प्लेट बदलल्या जातील का याचे देखील आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। तेव्हाच कुठे असे लादलेले प्रयोग मार्गी लागतील। परंतु असे प्रयोग करताना मात्र वाहन चालक यांच्या खिशाला कात्री लागते। शासकीय आदेशाचा नाहक भूर्दंड माथी मारला जातोय। त्यामुळे दलाल लोकांचे अच्छे दिन आले असं बोललं जात आहे। एकीकडे शासन एका हातानं देतं तर दुसऱ्या बाजूनं दोनही हातांनी ओरबडून घेत आहे। त्यामुळे वाहन चालक मालक यांच्यामधनं नाराजीचा सूर निघत आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय। काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।